मित्रांनो नमस्कार. AK फाउंडेशनच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय थोडासा मी वेगळा घेऊन आलेलो आहे. आगामी येऊ घातलेल्या TETच्या परीक्षेच्या संदर्भात इंग्रजी कसं असतं आणि इंग्रजीच्या प्रश्नांची उत्तरं किती सहज पद्धतीनं आपण काढू शकतो आणि PYQ कसे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे आहेत, ते सगळे मित्रांनो आपण बघणार आहोत. खूप सोपे प्रश्न असतात ज्या पद्धतीनं आपण ट्रॅडिशनल वेनं शाळा कॉलेजमध्ये इंग्रजी शिकत असतो. म्हणजे जसं नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ओके, क्वेश्चन टॅग असेल किंवा नरेशनचे काही प्रश्न असतील, डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे प्रश्न असतील. सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो तो मित्रांनो व्होकॅबच्या संदर्भातला. प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, त्यांची पिल्ली आणि त्यांच्या राहण्याच्या जागा. मी काय बोललो बघा, प्राणी, पक्षी, त्यांच्या राहण्याच्या जागा, त्यांचे आवाज, या संदर्भात मित्रांनो प्रश्न विचारलेले आहेत. कलेक्टिव्ह नाऊनच्या संदर्भातले प्रश्न आहेत. या सगळ्याची लिस्ट मित्रांनो तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळेल. तिथं जर तुम्ही गेलात तर ती लिस्टच त्या ठिकाणी आहे. त्या लिस्टचा जर तुम्ही वापर केला तर जवळजवळ 15% प्रश्न त्याच्यावरचे अगदी सहज सुटू शकतात, हे मी पुन्हा सांगतो. त्यामुळं प्रॅक्टिकल इंग्लिश जे आहे त्या प्रॅक्टिकल म्हणजे 8वी 9वी 10वीच्या किंवा 5वी 6वी 7वीच्या पुस्तकात जे शब्द आलेले आहेत, ओके, चिमणीचा चिवचिवाट, त्या चिवचिवाटला काय म्हणतात, आवाज, ट्विटर, आपल्याला शब्द माहिती पाहिजे. चिर्पिंग म्हणतात त्याला. म्हणजे प्रत्येक प्राण्याचा विशिष्ट प्रकारचा आवाज जो आहे, जसं घोडा आहे तर घोड्याच्या आवाजाला काय म्हणतात, किंकाळणे, त्याला इंग्रजीत काय म्हणतात ते माहिती पाहिजे. हे सगळे प्रॅक्टिकल इंग्लिशच्या संदर्भातले प्रश्न विचारले गेलेले आहेत. किंवा प्राणी असतील, त्या प्राण्याचे विशिष्ट प्रकारचे अवयव असतात. बरं, जर मोर म्हटला तर त्या मोराला आपल्याला माहीत आहे की तुरा असतो, बरोबर, त्याला काय म्हणतात, आपल्याला फक्त मोराला शब्द माहिती असतो, तो म्हणजे पिकॉक, बरोबर. त्याला प्ल्यूम असतो ते आपल्याला माहीतच नाही, तो जो पिसारा असतो त्याला प्ल्यूम म्हणू शकतात. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की प्रॅक्टिकल इंग्लिशच्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती असेल तर मित्रांनो प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी सोपी जाते. ट्रॅडिशनल वेचे सगळे प्रश्न दिसतात, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, पॅसिव्ह स्ट्रक्चर, ॲक्टिव्ह स्ट्रक्चर, गाळलेल्या जागा भरा, एखाद दुसरी इडम, की ज्या संदर्भात जर तुम्ही वाचलं असेल तर 100% अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज देऊ शकता. अशाच पद्धतीनं प्रश्नांची आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा, जो विचारला गेलेला आहे TET 2024मध्ये. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. एरर कुठं आहे मित्रांनो ते तुम्हाला सांगायचं आहे. वाक्य वाचून बघा, तुम्हाला काय वाटतं सांगा. की फॉर हेवन सेक डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी वाय एम आय नॉट कमिंग. वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो सेंटेन्सच्या स्ट्रक्चरकडे गेल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे की हे प्रश्न नेमका काय आणि याच्यातली चूक नेमकी कोणती आहे. यस, तुम्हाला काय सुचतं या प्रश्नाकडे बघितल्यानंतर. 4 भाग करून दिलेले आहेत. फॉर हेवन सेक मित्रांनो, हा शब्द ही जे प्रोवर्ब आहे ही आपल्याला माहिती आहे. हेवन सेक, कृपा करून, आपण जसं म्हणतो ना गॉड सेक, फॉर गॉड सेक, तसं देवाला समांतर शब्द आहे मित्रांनो हेवन्स. हेवन म्हणजे माहीत आहे तुम्हाला स्वर्ग, आणि हे असं प्रॅक्टिकल इंग्लिश विचारतात. फॉर हेवन सेक, कृपा करून. हे बऱ्याच वेळा देव आपण जेव्हा बोलतो गॉड सेक, तेच इथं या ठिकाणी हेवन सेक. ही पजेसिव्ह केस मित्रांनो लक्षात ठेवा, ही अशा पद्धतीनं पजेसिव्ह केस वापरली जाते. फॉर हेवन सेक डू मी अ फेवर, ओके, डू मी अ, कृपा करून, अँड डू नॉट आस्क मी वाय एम आय नॉट कमिंग. मित्रांनो या भागाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बघा. वास्तविकता सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं सबऑर्डिनेट क्लॉज असतो, वाक्य इथं 2 आहेत. कशी वाक्य 2 आहेत. फॉर हेवन सेक डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी, हे एक वाक्य आहे, आणि दुसरं वाक्य काय, वाय एम आय नॉट कमिंग. मित्रांनो अशा पद्धतीनं ज्यावेळा सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये असतो त्यावेळा त्याचा प्रश्न तयार करायचा नसतो, ते वाक्य सरळ असावं लागतं. हे वाक्य मित्रांनो असं असायला हवं, वाय आय एम नॉट कमिंग. मित्रांनो हे कळालंय का बघा. सबऑर्डिनेट क्लॉज जर असेल वाक्यामध्ये तर तुम्हाला तो सबऑर्डिनेट क्लॉज हा सरळ लिहायचा असतो. सरळ म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, अशा पद्धतीनं त्या वाक्याची रचना करावी लागते. व्हेरी सिम्पल लॉजिक. त्यामुळे अशा पद्धतीनं प्रश्न तयार होणार नाही. तुम्हाला प्रश्न तयार करायचा असेल तर जो मेन क्लॉज आहे त्याचा वापर करून तुम्हाला प्रश्न तयार करावा लागतं. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, की सेंटेन्सच्या स्ट्रक्चरकडे गेल्यानंतर अशा गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. या गोष्टी लक्षात आल्या म्हणजे या सबऑर्डिनेट क्लॉजकडे गेल्यानंतर आपल्याला कळतं वाय एम आय नॉट कमिंग हे होणार नाही, वाय आय एम नॉट कमिंग.
जसं मी या ठिकाणी म्हणालो, ओके, सी आस्क्ड मी, वाक्य समजा मी असं घेतलं, जस्ट अ मिनिट, वाक्य समजा मी असं घेतलं, सी आस्क्ड मी why were you there? Why were you there? This is actually wrong. Why were you येणार नाही, या ठिकाणी असं वाक्य व्हायला पाहिजे, She asked me why you were there. You were there. हे वाक्य मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसतो, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा असतो तेव्हा वाक्याची रचना सरळ करायची आहे, कर्ता घ्यायचा आहे, क्रियापद घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा भाग घ्यायचा, प्रश्न तयार करायचा नाही. याचा प्रश्न तयार होणार नाही, याचा प्रश्न तुम्ही तयार करू शकाल पण याचा प्रश्न मात्र होणार नाही. बेसिक रचना वाक्याच्या काय आहेत, बेसिक रचना बनतात कशा, बेसिक रचनांवर प्रश्न कसे तयार केले जातात. देर आर मेनी थिंग्स दॅट यू कॅन डेफिनेटली अंडरस्टँड बाय दिस क्वेश्चन. सो यू मस्ट नो दॅट वेन एवर द सबऑर्डिनेट क्लॉज इज देअर, यू नीड टू पुट द plain statement over there. You need not to put the question mark over there. You need to give the full stop over there. That is what the case over here. If you observe the sentence, you will get the idea. This part goes wrong. That is why option should be D. मित्रांनो समजलंय का बघा, किती सोपा प्रश्न होता. हे असे इतके सोपे प्रश्न मित्रांनो TET खाली विचारले जातात. 2024चा हा आपला एक साधा प्रश्न आपण चर्चेला घेतला, पण या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. यू गॉट इट. गो फॉर द नेक्स्ट वन. यस, बघा मित्रांनो TET 2024चाच प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो बँकिंगकडे विचारले जातात. अशा पद्धतीचे प्रश्न TCS पॅटर्न खाली विचारले जातात की पॅराजंबल. आता हा पॅराजंबल हा प्रश्न याही प्रकरणात आता विचारायला चालू केलेला आहे. रिअरेंज द जंबल पार्ट विच आर लेबल्ड PQRS to form a complete meaningful sentence. An audience often in a theater acted out before. A drama is a type of story. काय मित्रांनो याचा सिक्वेन्स कसा लावाल, आणि सिक्वेन्स लावत असताना एक गोष्ट तुमच्या समोर आलेली आहे ती कळाली पाहिजे. ती जर मला कळाली तर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायला फक्त 10 सेकंद लागतील. कमाल. यस मित्रांनो, प्रश्न वाचून बघा. प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला असं कळते, पहिली गोष्ट पॅराजंबल ज्या वेळेला असतं किंवा ज्यावेळेला सेंटेन्स रिअरेंजमेंटचा प्रश्न असतो त्यावेळेला पहिली गोष्ट आपल्याला शोधावी लागतो तो म्हणजे सब्जेक्ट. वाक्याची सुरुवातच तुम्हाला सब्जेक्टनं करावी लागेल, मग सब्जेक्ट नंतर तुम्हाला घ्यावं लागेल व्हर्ब. ओके, अशा पद्धतीनं थोडासा विचार केला तर या प्रश्नात ॲन ऑडियन्स, आता हा एक करता होऊ शकतो, ॲन ऑडियन्स हा करता होऊ शकतो ना, ऑडियन्स करता होऊ शकेल, म्हणजे यानं पीनं सुरुवात होऊ शकते. पीनं सुरुवात या ठिकाणी दिले. ऑफन इन थिएटर यानं सुरुवात होणार नाही, राईट, याच्यात करता दिसत नाही. ओके, एक फ्रेज दिसते आपल्याला ऑफन इन अ थिएटर, राईट. ॲक्टेड आउट बिफोर, ॲक्टेड व्हर्ब आहे, व्हर्ब तर सुरुवातीला येणार नाही, आरचा पर्याय तुमचा निघून गेला. ओके, तुमच्या ठिकाणी हा क्यूचा पर्याय निघून गेला, कारण हे क्यू यस, हे क्यूचा पर्याय निघून गेला. आता तुमच्याकडे पर्याय राहिला पी आणि यस. बघा, पीनंही सुरुवात होऊ शकते. अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी, यानं सुरुवात होऊ शकते ना, कारण हा करता होऊ शकतो. ओके, ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. आता या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे वाक्य बघा कसं आहे. ड्रामाविषयी सांगायला सुरुवात केलेली आहे. ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी ॲक्टेड आउट बिफोर, म्हणजे ड्रामा हा ॲक्ट केला जातो. यस आर. बिफोर, आता हे बिफोर म्हणजे काय, बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्याला कळत नाही. बिफोर म्हणजे आपल्याला वाटतं पूर्वी, बरोबर. पूर्वी हा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे समोर. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. समोर म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या जेव्हा समोर असते तेव्हा बिफोर वापरतात. जसं द कॅमेरा इज बिफोर मी, हा कॅमेरा माझ्या समोर आहे, तेवढा ते बिफोर वापरतात. आता इथं तुम्हाला वाक्य बघितल्यानंतर लगेच कळतं आहे की ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी ॲक्टेड आउट बिफोर, समोर. ओके ओके, म्हणजे इथं तुम्हाला कळालं की या ठिकाणी आपल्याला आर यायला पाहिजे. आर नंतर पी, बिफोर अँड ऑडियन्स, कुणाच्या समोर, ऑडियन्सच्या समोर. बघा मी तुम्हाला अर्थ सांगितला समोर, आणि हे बिफोर आहे, हे बिफोरचा अर्थ समोर, कुणाच्या समोर, ऑडियन्सच्या समोर. ओके, म्हणजे ए ऑफन इन अ थिएटर, कुठं तर थिएटरमध्ये.
राईट. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मला या शब्दाचा अर्थ व्यवस्थित कळाला. बिफोर अॅन ऑडियन्स, ऑडियन्सच्या समोर. हे बिफोर, हे समोर. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार करत गेलात. मेजर प्रॉब्लेम कुठे होता माहिती आहे का तुम्हाला? ह्या बिफोरचा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असेल, कारण बिफोर म्हणजे तुम्हाला वाटतं पूर्वी, पण बिफोरचा अर्थ इथं समोर आहे. तो जो ड्रामा आहे, तो ड्रामा कुणासमोर ॲक्ट केला जातो? ऑडियन्सच्या समोर. बिफोर अॅन ऑडियन्स, ऑफन इन अ थिएटर. थिएटरमध्ये तो केला जातो. यू गॉट माय पॉईंट. याला मात्र मित्रांनो जातिवंत टीचर लागतात की हे सगळे एक्सप्लेन करायला, आणि मग अशा पद्धतीनं आपण त्याचा रिअरेंजमेंट करू शकतो. यू गॉट इट. म्हणजे बिफोरचा अर्थ, दुसरा अर्थ कळाला की समोर असा त्याचा अर्थ होतो, आणि अशा पद्धतीनं हे वाक्य तुम्हाला जोडता येतं. 3 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर. यू गॉट माय पॉईंट. येस. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. टर्न डाऊन. बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मीनिंग टू द वर्ड अंडरलाइंड इन द गिवन सेंटेन्स. टी 2024चा प्रश्न. ही विल नेवर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. टर्न डाऊन मित्रांनो, अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे गेल्यानंतर ओके, फ्रेझल व्हर्बचा आपला अभ्यास असावा लागतो. कशाचा? फ्रेझल व्हर्ब. कमीत कमी एक 100 फ्रेझल व्हर्ब तुम्हाला तयारी करून ठेवायचे आहेत. फ्रेझल व्हर्ब जर असतील तर मित्रांनो अशा, आणि वाक्याचा थोडासा संदर्भ तुमच्या लक्षात आला की अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मित्रांनो 10 सेकंदसुद्धा लागणार नाहीत. ही विल नेवर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. टर्न डाऊन, टर्न अपॉन, रिजेक्ट, टर्न ओव्हर, ॲक्सेप्ट. मित्रांनो टर्न डाऊन, डाऊनवरूनच कळतं या ठिकाणी उत्तर काय पाहिजे? रिजेक्ट. टर्न डाऊन म्हणजे खाली करणे. खाली करणे याचा अर्थ एखादी गोष्ट रिजेक्ट करणे. ही विल नेवर रिजेक्ट युअर रिक्वेस्ट. रिजेक्ट येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे फ्रेझल व्हर्ब्स आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. ॲक्सेप्ट येणार नाही. राईट. टर्न डाऊन म्हटलं, टर्न डाऊन हे निगेटिव्ह वाटतं ना, टर्न डाऊन. ओके. टर्न ओव्हर, टर्न ओव्हर म्हणजे पालटणे. तुम्हाला माहीत आहे प्लीज टर्न ओव्हर. तुम्ही जर पेपर बघितला तुमचा तर PTO, प्लीज टर्न ओव्हर. पालटणे, टर्न ओव्हर, PTO तुमच्या पेपरमध्येच असते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कळायला पाहिजे की प्रत्येक व्हर्बला जे प्रिपोजिशन लागतं त्या प्रिपोजिशनमुळे त्या क्रियापदाचा असणारा गर्भित अर्थ बदलतो, आणि त्या बदललेल्या अर्थानुसार त्याचा वाक्यात कसा वापर केला जातो या संदर्भात जर तुम्हाला विचार करायचा असेल तर अशी फ्रेझल व्हर्ब्स कमीत कमी तुम्ही 100 करून ठेवलीत की मित्रांनो तुम्हाला अडचणच येणार नाही. प्रश्नपत्रिका खूप सोपी असते, बेसिक लेवलची असते. पण मुद्दा हा आहे की हे बेसिक आपलं पक्कं आहे का? आणि बेसिक जर पक्का असेल, you can crack any kind of question that is going to be asked in your exam. No issues at all. Go for the next question. अगला सवाल. मित्रांनो अशा पद्धतीचं इंग्रजी शिकायचं असेल, TETचं इंग्रजी शिकायचं असेल तर आपली बॅच लॉन्च झालेली आहे, आणि जी बॅच फक्त आहे 99 रुपयाला. 99 रुपयाला मित्रांनो ही बॅच आहे. ग्रामर, व्होकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन सगळं आहे. त्याच्यात हे सगळे PYQ व्यवस्थित घेतलेले आहेत. व्हॅलिडिटी म्हणाल तर व्हॅलिडिटी मुद्दाम 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. ऑनलाईन बॅच आहे आणि तीच तुम्हाला रेकॉर्डेड पण बघता येईल. कितीही वेळेला तुम्हाला ती बघता येईल. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. अशा पद्धतीचं इंग्रजी जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. AK फाउंडेशन नावाचं ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करा. लाईव्ह बॅच दररोज आहे. तिथं तुम्ही जाऊन या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात केली जाणारी चर्चा ऐकू शकता. फक्त फीज आहे 99 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. गो फॉर द नेक्स्ट वन. Choose the alternative which can correctly substitute the underlined part of the sentence. Wow. मित्रांनो प्रश्न वाचून बघा, तुम्हाला काय सुचतंय का बघा. प्युअर ग्रामरचा प्रश्न. प्युअर ग्रामरचा प्रश्न आहे मित्रांनो. लॉजिक काय चालतंय का बघूया. ओके, लॉजिक जर तुमचं व्यवस्थित असेल आणि ग्रामरचा कोणता कॉन्सेप्ट या ठिकाणी विचारात घेतलेला आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू डोंट नो द कॉन्सेप्ट यू कॅनॉट आन्सर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. You must know the concept. Yeah. वाक्य वाचून बघा. We should get to the cinema early not to miss the beginning of the film. Not to miss ला अंडरलाईन केले. ओके, या ठिकाणी शूड आले बघा. दिसतंय का शूड? मित्रांनो ज्या वेळेला तुम्हाला ओके तुमचा अभ्यास किती आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी मी जे बोलतोय ते तुम्हाला कळेल. जर तुम्ही सबऑर्डिनेट कंजंक्शनचा अभ्यास केला असेल, सबऑर्डिनेट कंजंक्शन, तर सबऑर्डिनेट कंजंक्शनमध्ये तुम्हाला पर्पज दाखवणारं एक कंजंक्शन असतं. बघा मी काय बोलालो हे थोडंसं कळू द्या.
या प्रश्नाचं उत्तर काढत असताना लॉजिक काय पाहिजे? तुम्हाला सबऑर्डिनेट कंजंक्शन असतं, सबऑर्डिनेट कंजंक्शनमध्ये पर्पज दाखवणारं कंजंक्शन असतं, त्याच्यामध्ये इन ऑर्डर दॅट असं एक कंजंक्शन आहे, इन ऑर्डर दॅट. अशा वेळेला वाक्यामध्ये मित्रांनो वापर केला जातो तो शूडचा. इथं शूड दिसायला लागले आणि अशी वाक्य मित्रांनो निगेटिव्ह असतात आणि अशा वेळेला मित्रांनो हा लॉजिकचा भाग तुमच्या लक्षात आला की लगेच तुम्हाला कळतं की इन ऑर्डर यायला पाहिजे. याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी उत्तर तुमचं 3 नंबर पाहिजे, कंजंक्शनचा भाग. ओके, अशा वेळा लिस्टला समांतर मित्रांनो इन ऑर्डर दॅट आहे. तुम्ही काढून बघा सबऑर्डिनेट कंजंक्शन. सबऑर्डिनेट कंजंक्शन हा पर्पज जर तुम्ही काढून बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की लिस्टला समांतर आहे इन ऑर्डर दॅट, अँड दॅट इज वाय युअर ऑप्शन इज थर्ड वन. That is the correct option, because we need to replace that one by this one in order that we should get to the cinema early in order not to miss the beginning of the film. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला वाक्याची रचना करता येईल आणि ही रचना अत्यंत महत्त्वाची आहे जी आपल्याला कळाली पाहिजे. शूडच्या वाक्यामध्ये ज्यावेळेला अशा लिस्ट जर या ठिकाणी वापरलं असतं तर नॉट आलं नसतं. बघा तुम्ही जर ग्रामरचा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर ग्रामरच्या अभ्यासामध्ये हे आपल्याला शिकवलं जातं कंजंक्शनमध्ये, सबऑर्डिनेट कंजंक्शनमध्ये ज्या ठिकाणी लिस्ट असतं त्या ठिकाणी शूड वापरलं जातं पण नॉट वापरलं जात नाही. आणि ते नॉट काढून टाकायचं असेल तर तुम्हाला वापरायचं असतं इन ऑर्डर दॅट, आणि इन ऑर्डर दॅटच्या वाक्यामध्ये तुम्ही नॉट वापरू शकता. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो 3 नंबरचा पर्याय बरोबर. बेसिक कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर मित्रांनो 10 सेकंदात तुम्ही उत्तर देऊ शकता. यासाठी मित्रांनो ते सगळे बेसिक कॉन्सेप्ट शिकून घ्या. जर तुम्हाला अशा पद्धतीचं शिकायचं असेल तर आपली बॅच फक्त 99 रुपयाला उपलब्ध आहे. इफ यू लॅक इन मॅग्नॅनिमिटी, काय शब्द आहे बघा. हे मॅग्नॅनिमिटी म्हणजे काय? मॅग्नॅनिमिटी ऑफ युअर वेल्थ इज युजलेस. बघा, इफ यू लॅक इन हेही काही लोकांना माहिती नसतं. लॅक इनचा अर्थ आहे मित्रांनो कमतरता असणे, राईट. लॅक इन मित्रांनो हे आपल्याला माहिती पाहिजे. अशा पद्धतीचे हे सुद्धा फ्रेझल व्हर्ब आहे. इन आलेला आहे, लॅक आलेला आहे. लॅक इन म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. प्रिपोजिशन लक्षात ठेवा, इन इज दॅट. इफ यू लॅक इन मॅग्नॅनिमिटी, आता हे शब्द बघा काय आहे मॅग्नॅनिमिटी. आपलं इंग्रजी असतं आंबा खातो पत्र लिहितो आणि परीक्षेला विचारतात मॅग्नॅनिमिटी म्हणजे काय, राईट. तर एक शब्द आहे मित्रांनो मॅग्नॅनिमस. शब्द काय थोडंसं ऐकून ठेवा. मॅग्नॅनिमस माणूस असतो तो उदार असतो, दिलदार असतो, दिलखुश असतो. त्या माणसाला म्हटलं जातं मित्रांनो मॅग्नॅनिमस पर्सनॅलिटी, आणि हा शब्द बरोबर त्याला आणलेला आहे. बघा वाक्य काय आहे. आता साधारण तुम्हाला कळालं असावं, जो माणूस उदार आहे, दिलदार आहे त्याला म्हटलं जातं मॅग्नॅनिमस. आणि मॅग्नॅनिमस जे आहे ते आहे ॲडजेक्टिव्ह मॅग्नॅनिमस, आणि मॅग्नॅनिमिटी हे जे आहे ते मित्रांनो नाऊन आहे. ओके, इथं दिसतंय बघा टीवाय लागलं, हे नाऊन आहे. इफ यू लॅक इन मॅग्नॅनिमिटी, जर तुमच्याकडे दिलदारपणा नसेल, लॅक इन कमतरता असणे, म्हणजे त्या दिलदारपणाची तुमच्याकडे कमतरता असेल, ऑल युअर वेल्थ इज युजलेस. तुमच्याकडे किती संपत्ती आहे कोण विचारणार नाही आहे तुम्हाला. ऑल युअर वेल्थ इज युजलेस, काहीच गरजेचं नाही. आता मग याला त्यांनी विचारलेलं आहे, काय विचारले बाबा, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. मॅग्नॅनिमिटीला त्याने विचारले जनरसिटी, राईट. जनरस माणूस असतो, उदार माणूस असतो. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. शब्दांकडे चला मित्रांनो. कॉमन शब्द आहेत, असे शब्द जर शिकायचे असतील तर मित्रांनो होकॅबची बॅचही आपल्याकडे उपलब्ध आहे. 49 रुपयाला बॅच उपलब्ध आहे. 3000 शब्दांची चर्चा, आणि त्या 3000 शब्दांच्या चर्चेमध्ये हा सगळे शब्दांची चर्चेमध्ये घेतलेली आहे. जे शब्द तुम्हाला परीक्षेला अत्यंत उपयोगाचे आहेत. ॲप डाउनलोड करू शकता. AK फाउंडेशन नावाचं ॲप आहे, त्याच्यावर सगळे कोर्सेस तुम्हाला बघायला मिळतील. ते पण अगदी रिझनेबल प्राईजमध्ये उपलब्ध आहेत, राईट. गो फॉर द नेक्स्ट वन. 10 मिलियन म्हणजे किती, काय करावं, इतका सोपा प्रश्न, पण बऱ्याच लोकांना हे कळत नाही 10 मिलियन म्हणजे काय. यस, आणि विचारलेला प्रश्न आहे TAT 2024ला. सिलेक्ट द करेक्ट कॉर्डिनल नंबर विचारलेला आहे. 10 मिलियन म्हणजे किती बाबा. पहिल्यांदा हे माहिती पाहिजे 1 मिलियन म्हणजे किती. 1 मिलियनचा जर मला अर्थ माहिती नसेल, 1 मिलियन याचा अर्थ आहे 10 lakhs. तुमच्या लक्षात आलं, 1 मिलियन म्हणजे 10 lakhs. मग 10 मिलियन म्हणजे किती, 1 करोड, बरोबर. 1 करोड, मग 1 करोड आपल्याला बघावं लागेल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, ओके, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. येस, फर्स्ट वन इज द करेक्ट वन. द क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. त्यांना फक्त चेक करायचं आहे, तुम्हाला शिक्षक झाल्यानंतर काय लंडनला पाठवायचं नाही नोकरीला, त्यांना भारतातच ठेवायचं आहे. पण बेसिक गोष्टी चेक करायच्या आहेत. किंवा एवढं तरी तुम्हाला माहिती आहे का बाबा
10 मिलियन म्हणजे किती, मॅग्नॅनिमस म्हणजे काय, कॉर्डिनल कॉज काय असतो, वाक्य बनतात इंग्रजीतली कशी, बेसिक थिंग्स आहेत, बेसिक थिंग्स. कारण तुम्ही उद्या जाऊन मुलांना शिकवणार आहात, तुम्हाला हे माहिती नसेल तर मुलांना काय शिकवाल, तुम्हाला मॅग्नॅनिमिटी जर माहीत नसेल, तुम्हाला मॅग्नॅनिमस माहिती नसेल तर मुलांना काय शिकवाल. द फॅक्ट इज दॅट यू शुड बी अवेअर ऑफ ऑल दिस थिंग, देन ओनली यू कॅन टीच द स्टुडंट्स. दॅट इज वाय दे आर आस्किंग द बेसिक क्वेश्चन्स टू यू अँड यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर ऑल सच थिंग्स. यू गॉट माय पॉईंट, यू गॉट इट. येस, ओके. म्हणजे मुद्दा तुम्हाला कळाला असावा. TET 2024चा प्रश्न, 10 मिलियनचा प्रश्न, इतका सोपा प्रश्नही असू शकतो. वाक्य काय आहे आणि बघा तुम्ही याच्यातून प्रश्न कसा तयार करणार आहात. व्हेरी सिम्पल क्वेश्चन वर हिअर ऑन द स्क्रीन. चूज द करेक्ट WH type question to get the underlined part as your answer. Right, okay. The combination of hard work and the dedication is the key to success. Okay, dedication. What is the key to, इथं त्याने अंडरलाइन केले, डेडिकेशन, याला अंडरलाइन आहे. यस. Who is the key to success? What is the key to success? Which is the key to success? Where is the key to success? Wow. Very simple question. अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मित्रांनो फार काही करावं लागत नाही. साधं लॉजिक. ओके, वाक्याचा अर्थ जर बघितला, द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस. ओके, हु इज द की, असं होईल का, नाही. ओके, उत्तर मित्रा विचचा वापर कधी केला जातो माहिती आहे का, लक्षात ठेवा बरं, या बेसिक गोष्टी सांगून ठेवा लागलोय. विचचा वापर त्यावेळा केला जातो ज्यावेळा सिलेक्शन करायचं असतं. समजा तुमच्यासमोर 2 मोबाईल आहेत. विच मोबाईल डू यू लाईक, विच मोबाईल, 2 मोबाईल आहेत, तुम्हाला चूज करायचा आहे. विच या शब्दाचा वापर त्यावेळा करावा ज्यावेळा तुम्हाला निवड करायची आहे. निवड. समजा 2 रस्ते आहेत, कोणता रस्ता, विच रोड गोज टू कोल्हापूर, 2 रस्त्यांमधला कोणता रस्ता कोल्हापूरला जातो, यू आर टू चूज. चूजिंग, जेव्हा चूज करायचं आहे त्यावेळा तुम्हाला वापरायचं आहे विच. त्यामुळे इथं काय चूजिंगचा काय विषयच नाही, व्हेअरचा तर विषयच नाही. व्हॉट इज द की टू सक्सेस. बेसिक ज्या गोष्टी मित्रांनो ज्या मी तुमच्याशी शेअर करालो, एक वही, एक पेन आणि तुमच्याकडे असायला हवा एकांत, कारण अशा पद्धतीची चर्चा 100% तुम्हाला परीक्षेला उपयोगी ठरणार आहे. बिकॉज दीज ऑल थिंग्स आर अ बेसिक थिंग्स अँड दे आर गोइंग टू आस्क यू द क्वेश्चन रिलेटेड विथ द बेसिक पार्ट. So that is why I am focusing on these basic things, because these are the very important factors. If you crack any exam, कळतं मी काय बोलतोय, हे कळत असावं. नेक्स्ट, क्लॉजवर हमखास परीक्षेला प्रश्न असतात. तुम्हाला माहित आहेत क्लॉज आहेत आपल्याकडे, 3 क्लॉज असतात. बघा, क्लॉज कोणत्या सेंटेन्समध्ये सापडतो हे पण कळालं पाहिजे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मित्रांनो क्लॉज सापडतात. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, राईट. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये 2 क्लॉज सापडतात. एक म्हणजे मेन क्लॉज, बघा मी काय सांगायला लागलोय, मेन क्लॉज, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. हे 2 क्लॉज कोणत्या सेंटेन्समध्ये सापडतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सापडतात. मेन क्लॉजवर प्रश्न विचारत नाहीत, पण सबऑर्डिनेट क्लॉजवर प्रश्न विचारतात. त्या सबऑर्डिनेट क्लॉजचे मित्रांनो 3 प्रकार होतात. एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाउन क्लॉज, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ॲडवर्ब क्लॉज. नाउन क्लॉजच्या तुम्हाला प्रकाराविषयी कधीही प्रश्न विचारत नाहीत, पण त्याचे प्रकार 4 होतात. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायला खूप सोपा राहतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये हू येऊ शकतं, हुम येऊ शकतं, विच येऊ शकतं, दॅट येऊ शकतं, व्हेअर येऊ शकतं, पण हे सगळे शब्द मित्रांनो नामाच्या नंतर येतात. ॲडवर्ब क्लॉज हा सगळ्यात सोपा, कारण याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ते म्हणजे सबऑर्डिनेट कंजंक्शन, आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुम्ही मानू शकता की तो ॲडवर्ब क्लॉज आहे. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर प्लेस दाखवणारा व्हेअर, जिथं कुठं असा त्याचा अर्थ आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, टाईम असतो का व्हेअर, व्हेअर ही जागा दाखवतं, जागा दाखवतं म्हणजे प्लेस आहे. मित्रांनो इतका सोपा प्रश्न विचारून जर तुम्ही गुरुजी होणार असाल, खूप सोपा आहे, इतका सोपा प्रश्न आहे. दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. पण तुम्ही लक्षात ठेवा बरं, मी जे हे मुद्दे सांगायला लागलोय, अभ्यास काय करावा लागेल, क्लॉजेस. कशाचा अभ्यास, क्लॉजेस. क्लॉजेस कुठं सापडतात तुम्हाला, 2 क्लॉजेस मगाशी बोललो ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मुद्दाम सांगायला लागलो, याचा अभ्यास करा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तुम्हाला 2 क्लॉज सापडतील. एक म्हणजे मेन क्लॉज, बघा मी काय सांगायला लागलोय, मेन क्लॉज सापडेल, आणि दुसरा जो सापडेल तो म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, सबऑर्डिनेट क्लॉज. आता या सबऑर्डिनेट क्लॉजचे तुम्हाला 3 प्रकार दिसतील. एक म्हणजे नाउन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. आणि मग नाउन क्लॉज कशाला म्हणतात, जो क्लॉज काय या प्रश्नाचं उत्तर देतो त्याला नाउन क्लॉज म्हणतात. जो क्लॉज नामाच्या नंतर सुरू होतो त्याला म्हटलं जातं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि जो क्लॉज काय या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि ज्याच्यामध्ये
तुम्हाला सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसतं त्याला म्हटलं जातं ॲडवर्ब क्लॉज. हे क्लॉजचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजेत. हमखास परीक्षेला प्रश्न दिसतीलच, प्रश्न हमखास दिसतील याच्यावर. व्हेरी सिम्पल. कंजंक्शनचा अभ्यास करा. कंजंक्शनचा अभ्यास केल्यानंतर कोऑर्डिनेट कंजंक्शन आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन सापडेल. सबऑर्डिनेट कंजंक्शनमध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स सापडेल. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये दोन क्लॉज सापडतील. एक म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. त्याचे 3 प्रकार सापडतील, नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब. सरळ व्यवस्थित अभ्यास केलात कुठेही अडचण येत नाही मित्रांनो. अगदी सहज पद्धतीनं अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. गो फॉर द नेक्स्ट वन. See this now. The question is related with the one word substitute. Choose the most suitable one word for the given expression. A person who leads a simple life. असा माणूस की जो अगदी साधा आयुष्य जगतो. Devoting himself to contemplating. ओके, कॉन्टेम्प्लेटिंग किंवा कॉन्टेम्प्लेशन, चिंतन करणे. ओके, कॉन्टेम्प्लेशन अँड मेडिटेशन, ध्यान करणारा माणूस काय असू शकतो? यस, ॲस्थेट असू शकतो का? हा माणूस मित्रांनो ढोंगी आहे. काय आहे माणूस? हा ढोंगी आहे. ओके, कॉन्झर्वेटिव्ह, सनातनी, कॉन्झर्वेटिव्ह ज्याची वृत्ती संकुचित आहे, ज्याची वृत्ती संकुचित आहे त्याला म्हटलं जातं मित्रांनो कॉन्झर्वेटिव्ह माइंड. राईट. ओके, कॉन्झर्वेटिव्ह. ओके, अल्ट्रुइस्ट, दुसऱ्यांचं भलं चाहणारा, त्याला म्हटलं इथं बघा ॲसेटिक, साधू, सत्पुरुष, याच्यासाठी मित्रांनो हा शब्द वापरला जातो. तुमचं उत्तर मित्रांनो असायला पाहिजे 2 नंबर. अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टेम्प्लेशन अँड मेडिटेशन. हेही नाऊन आहे, हेही नाऊन आहे, अँड दोन्ही नाऊन जोडलेले आहेत, बरोबर आहेत. आणि अशा पद्धतीनं ॲसेटिक हे उत्तर 2 नंबरचा ऑप्शन मित्रांनो अगदी बरोबर आहे. यस. पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे बघा. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. Very simple question, but you must know the basic things. If you are familiar with the basic things, definitely you can answer this question. No issues at all. Just you go reading. There are 4 options. आपके पास 4 विकल्प हैं. C, A, B and D is there. Which would be the correct one? Come on, go fast. अरे sir. नहीं, कोई दिक्कत नहीं, कोई परेशानी नहीं. यस, वाक्य बघितल्यानंतर तुमच्या सहज लक्षात आलं का बघा. बेसिक गोष्ट काय आहे? आय वॉज ग्रेटली ॲस्टॉनिस्ड. शब्द लक्षात ठेवा बरं, ॲस्टॉनिस्ड. नटसम्राटमध्ये हा शब्द आलेला आहे, नटसम्राट, ॲस्टॉनिस्ड. नटसम्राट मूवी बघितलं का? नटसम्राट, त्या मूवीजमध्ये शब्द आहे हा. मूवीजमध्ये कित्येक शब्द ॲस्टॉनिस्ड, आश्चर्यचकित होणे, त्यामध्ये आहे तो शब्द. तुम्ही नटसम्राट मूवी बघितलं तर त्याच्यात तो शब्द दिसतो, ॲस्टॉनिस्ड. राईट. ओके, ॲस्टॉनिस्ड म्हणजे आश्चर्यचकित होणे. राईट, दचकणे, आश्चर्यचकित होणे. I was greatly astonished when I came to know that my friend is coming to see me after a gap of about 20 years. मित्रांनो, वाक्य वाचल्यानंतर तुमच्या इथं लक्ष पाहिजे. was काय सांगा? पास्ट टेन्स आहे. ओके, I was greatly astonished when I came. कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. राईट, पास्ट टेन्स इज there. To know that my friend is, see this is there. मित्रांनो, was coming to see me. कारण लक्षात घ्या, कायम एक गोष्ट लक्षात घ्या, past tense can be combined with the past tense only. The basic factor is that past tense can be combined with the past tense only. Present tense can be combined with the present tense or the future tense. That might be possible. Any present tense can be combined with the future tense. Any present tense can be combined with the present tense. But the no past tense can be combined with the present tense. That is what the common rule. And if you are known with this rule, definitely you can get the correct option. is the wrong. That is why C1 is there. And that's why the first option is बिल्कुल सही. साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ग्रॅमॅटिकल हा भाग इंग्रजीतला कायम लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो कायम विचारले जातात. पास्ट टेन्स कंबाइन्स विथ पास्ट टेन्स. पास्ट टेन्स हा पास्ट टेन्स बरोबर जातो. प्रेझेंट टेन्स बरोबर जातो. प्रेझेंट टेन्स फ्युचर टेन्स बरोबर जाऊ शकतो. व्हेरी सिम्पल लॉजिक. एक लॉजिक जर कळालं तर, पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे हे मित्रांनो, हे शब्द विचारतात परीक्षेला. ॲस्टॉनिश. ज्याला अशा पद्धतीचं उत्तम इंग्रजी शिकायचं आहे, 99 रुपये खिशात असतील, 100% हे सगळं येऊ शकतं. आणि 99 रुपयेमध्ये मी या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याशी चर्चेला घेणार आहे विथ PYQ. नो इश्यूज. गो फॉर द नेक्स्ट वन.
सी दिस. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. ॲक्टिव्ह पॅसिव्ह तुमचा हातचा मळ आहे. वाय डू यू वेस्ट टाईम, वाय डू यू वेस्ट टाईम. यस, डू यू आलेला आहे. काय मित्रांनो असावं असं तुम्हाला वाटतं? कमाल. Why is time being wasted by you? Why has time been wasted by you? Why is time being wasted by you? Why is time wasted by you? साधं लॉजिक जर तुमच्याकडे असेल, पहिली गोष्ट कळाली पाहिजे, याचा टेन्स कोणता आहे. याचा टेन्स आहे मित्रांनो सिंपल प्रेझेंट. बरोबर. याचा टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. बरोबर. हे ॲक्टिव्ह आहे. बरं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह कसं असतं? तर पॅसिव्हची रचना अशी आहे. ऑब्जेक्ट प्लस am is are प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय सब्जेक्ट. याच्यात कुठंही तुम्हाला असं दिसत नाही बीइंग आलेलं. हे बीइंग आले, हे गेलं. बीन आले, हे गेलं. बीन आले, हे गेलं. हे बघा इज आले, हे इज आहे. क्रियापदाचा थर्ड फॉर्म, वर्ब थर्ड फॉर्म, 4 नंबरचं ऑप्शन. प्रत्येक टेन्सचं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह लक्षातच ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स ॲम इज आर वर्बचा थर्ड फॉर्म. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ॲम इज आर बीइंग क्रियापदाचा थर्ड फॉर्म. सिंपल पास्ट टेन्स वॉज वेअर क्रियापदाचा थर्ड फॉर्म. पॅसिव्हच्या रचना पटदिशी आल्या पाहिजेत. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड बीन क्रियापदाचा थर्ड फॉर्म. म्हणजे या गोष्टी पटदिशी जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचे फॉर्म्युले सगळे तयार करून ठेवा. त्या फॉर्म्युलानुसार गेलात 10 नव्हे 5च सेकंदात तुमचं उत्तर येतं. 5च सेकंदात. तुम्हाला वेळच लागेना अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. नेक्स्ट. काय मित्रांनो ॲक्विजिटिव्ह हा माणूस आहे. ॲक्विजिटिव्ह. आणि याला त्यांनी विचारलं अँटोनिम. शब्द जर व्यवस्थित माहिती असेल तरच उत्तर मित्रांनो येईल. शब्द बघा काय आहेत, वाचून बघा. यस, तुमच्या लक्षात पण आला असावं मला काय म्हणायचं आहे. कारण असे शब्द ज्यावेळा असतात त्याच वेळा अशा पद्धतीच्या प्रश्नांची बघा. या ठिकाणी शब्द दिला ॲडंट. ॲडंट म्हणजे उत्साही. हा जो आहे हा माणूस लोभी माणूस आहे. लोभी. हा जो माणूस आहे ऑस्टीर. ऑस्टीर माणूस हा साधा माणूस असतो. काय माणूस असतो? साधा. फ्रुगल हा माणूस आहे कंजूस. काय? कंजूस. ओके. हा माणूस आहे उत्साही. हा माणूस आहे. हा दिनवाना माणूस आहे. कसा माणूस आहे? दिनवाना. आणि हा माणूस लोभी आहे. लोभी. लोभी असेल तर त्याला विरुद्धार्थी शब्द येईल ऑस्टीर. ऑस्टीर हा शब्द आहे मित्रांनो. ओके, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अशा पद्धतीचे शब्द सिनोनिम्स अँटोनिम्सला हमखास विचारले जातात. ज्या वेळेला त्या शब्दांविषयी मला अगदी व्यवस्थित माहिती असेल तर उत्तरं देता येणं शक्य आहे. त्यासाठी मित्रांनो शब्दांचेच तुमचे मार्क जाण्याची शक्यता. त्यासाठी मी सतत सांगावले माझी जी सिरीज आहे व्होकॅबची जी सिरीज आहे यूट्यूबला चालू आहे, क्लासमध्ये चालू आहे, त्या सिरीजकडे गेलात तर 100% हे सगळे मार्क्स तुमच्या हातात येऊ शकतील. डक डकलिंग हे काय आहे मित्रांनो हे कळायला पाहिजे. डक डकलिंग काय आहे. मग हेअर तुम्हाला काय आहे ते कळेल. यस, डक डकलिंग. तर हेअरचं काय असेल? यस, काय मित्रांनो उत्तर असावं? यस, हे तर डकलिंग म्हणजे डक आणि त्याच्या पिल्लाला म्हणतात डकलिंग. डक डकलिंग असेल तर हेअरचं पिल्लू तुम्हाला सांगायचं आहे. याचा अर्थ आहे ससा. सस्याच्या पिल्लाला काय म्हणतात? लिव्हरेट. सेशन चालू केल्यानंतरच पहिल्यांदा बोललो होतो तुम्हाला. प्राणी पक्षी. प्राणी पक्षी त्यांचे आवाज, त्यांच्या राहण्याच्या जागा. मी काय सांगालोय? प्राणी पक्षी त्यांचे आवाज, त्यांच्या राहण्याच्या जागा आणि त्यांची पिल्ली माहीतच पाहिजेत. 20 ते 25 असे प्राणी घ्या. त्याची लिस्ट मी आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. हमखास बघा मित्रांनो.
ते आपल्याला हंसाचं पिल्लू असेल तर त्याला म्हटलं जातं सिग्नेट, बेडकाचं पिल्लू असेल तर त्याला म्हटलं जातं टोडपोल, आणि पिगलेट डुकराचं पिल्लू असेल तर त्याला म्हटलं जातं पिगलेट. हे मला हे शब्द माहिती पाहिजे, कॉमन आहेत ना, 5वीला आहेत शब्द. बरं, त्यांना तुम्हाला लंडनला पाठवायचं नाही शिक्षक करून, इथंच शिकवायला ठेवायचं. त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा माहिती आहे का हे बघायचं आहे. त्यामुळं 5वी 6वी 3री 2रीची सगळी इंग्लिशची पुस्तकं काढून बघा, तुमचा अभ्यास हा सगळा होऊन जाईल. सगळा अभ्यास होऊन जातो, कारण तिथे हे सगळं मेन्शन केलेलं आहे. तुमच्या लक्षात येऊ दे, हंसाच्या पिल्लाला काय म्हणतात, सिग्नेट हे माहीतच पाहिजे, टोडपोल माहीत पाहिजे, पिगलेट माहीत पाहिजे, लिव्हरेट माहीत पाहिजे, डकलिंग माहीत पाहिजे, डक म्हणजे माहीत पाहिजे. बेसिक त्यांना चेक करायचं आहे, यू आर फॅमिलियर ऑर नॉट. मुद्दा मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं इंग्रजी शिकायचं असेल, उत्तम इंग्रजी शिकायचं असेल, मग परीक्षा कोणती असो तर 99 रुपयाला बॅच, 2.5 महिने बॅच चालते, 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. लक्षात या, किती वेळा तुम्ही बघू शकता अशी ही बॅच आपल्याकडे आहे. यस, ओ व्हॉट अ लवली डे सी एक्सक्लेम्ड. डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा प्रश्न, काय उत्तर द्याल? वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चट दिशे लक्षात येते की इनडायरेक्ट करायचं आहे. पण इनडायरेक्ट करत असताना सी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. ओके, हा पहिला ऑप्शन. दुसरा घेऊया, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ज्या वेळेला अशा पद्धतीनं इथलं रिपोर्टिंग व पास्ट टेन्समध्ये असतं त्यावेळेला इथं पास्ट टेन्सच घ्यावा लागतो. बोललेला मुद्दा लक्षात येऊ दे. हे रिपोर्टिंग वर्ब आहे, हे रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. मग इनडायरेक्ट करत असताना इथं पास्ट टेन्सच पाहिजे. इथं पास्ट टेन्स आहे, त्यामुळे कदाचित हे उत्तर होऊ शकतं. दुसरं वाक्य बघूया, सी अक्लेम्ड, हे अक्लेम्ड आहे बरं. सी अक्लेम्ड दॅट वॉट. मित्रांनो, जे उद्गारवाचक असतं ते घ्यायचं नसतं, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. राईट, ओके. अ लवली डे इट वॉज, हा पर्याय निघून गेला. सी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट इज. मित्रांनो, आत्ताच सांगितलं रिपोर्टिंग व पास्ट टेन्समध्ये इज येणार नाही, वॉज पाहिजे, त्यामुळे हेही निघून गेलं. ऑल तर करेक्ट नाहीत, त्यामुळे उत्तर तुमचं 1 नंबर आलं. अगदी बरोबर. सी एक्सक्लेम्ड विथ प्लेजर दॅट इट वॉज अ लवली डे. इजचं वॉज करू शकता, त्या ठिकाणी वॉज आलेला आहे, अगदी बरोबर आहे. इज तर येणार नाही. रिपोर्टिंग व पास्ट टेन्समध्ये इथं तुम्हाला पास्ट टेन्सच वापरायचा आहे, इतकं लॉजिक असेल. उत्तर अगदी बरोबर, ते वॉज आहे. हा जो उद्गारवाचक शब्द आहे ओ वॉट, हा रिप्लेस करावा लागतो, तो प्लेजरनं रिप्लेस केलेला आहे. 2 नंबरचा ऑप्शन येणार नाही. मुद्दे तुम्हाला लक्षात यायला लागलेत का? लाईव्ह सेशनसुद्धा आपले मित्रांनो 10 वाजता चालू होतील. लाईव्ह सेशनला सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. काहीच दिवसात तुम्हाला दिसेल. पॅरेट्स, ओके, स्क्विल, फ्रॉग्स, क्रोक, औल्स हिट आणि हॉर्सेस ने. काय आहे मित्रांनो? हां, हे काय आहे मित्रांनो? हे आहेत आवाज. मगाशी मी बोललो होतो, हे काय आहेत सांगा? आवाज. प्रत्येक प्राण्याचा आवाज आहे हा. राईट. हे क्रोक आहे. ओके, बेडकाच्या ओरडण्याला म्हणतात क्रोकिंग. ऑल्स म्हणजे घुबड, ते हुटिंग असतं. राईट. हॉर्सेस खिंकाळतात, ने म्हणतात. पॅरट्स बोलतात, पॅरट्स टॉक. मित्रांनो, हे चुकीचं आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. तो जो आवाज दिला आहे स्क्विल, तो डुकराचा आवाज आहे, ते आपल्याला कळालं पाहिजे. तो डुकराचा आवाज आहे स्क्विल, हे पण लक्षात घ्या. हा आवाज डुकराचा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. पॅरट्स टॉक, पोपट बोलतात. पोपटासारखा बोलतोस आपण जे म्हणतो ते. पॅरट्स, पोपट बोलतात. म्हणजे बेसिक, अत्यंत बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात. बेसिक क्वेश्चन्स. कारण तुम्हाला मुलांना शिकवत असताना आर यू फॅमिलियर विथ दिस ऑल द वर्ड्स, दे वॉन्ट टू चेक दिस. ते त्यांना चेक करायचं आहे. त्यामुळे खूप सोपे प्रश्न तुम्हाला दिसतील, पण माहिती असतील तर सोपे. काय मित्रांनो उत्तर द्याल? दिस इज द डॅश न्यूज. लेटर न्यूज, लेटेस्ट न्यूज, लास्ट न्यूज, लेट न्यूज. पहिल्यांदा मला एक सांगा, कोणत्या घटकावर प्रश्न आहे? घटक कोणता आहे? घटक कोणता आहे हा? कोणत्या घटकावर प्रश्न आहे हे पहिल्यांदा कळू दे. कोणता घटक आहे ते जर कळालं तर उत्तर अगदी सहज काढता येईल. मित्रांनो, घटक कळणं प्रश्न विचारल्यानंतर तो महत्त्वाचा. मित्रांनो, हा घटक आहे ॲडजेक्टिव्स. तुमचा ॲडजेक्टिव्हचा अभ्यास असावा लागेल. कशाचा अभ्यास असावा लागेल? ॲडजेक्टिव्हचा अभ्यास असेल तर प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर येणार आहे. दिस इज. बघा, ॲडजेक्टिव्हचा का प्रश्न आहे? लेट हे ॲडजेक्टिव्ह आहे. लेटर, ओके, आणि लॅटर
अशी याची कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. ही आहे पॉझिटिव्ह डिग्री, ही आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि याची सुपरलेटिव्ह डिग्री आहे लास्ट आणखी लेटेस्ट. आता ही जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर आर्टिकलचा नियम तुम्हाला माहीत आहे. आर्टिकलचा नियम आहे ज्यावेळा सुपरलेटिव्ह डिग्री असते त्यावेळा द येतं. लास्ट न्यूज तर होणार नाही, कारण जी गोष्ट लेटेस्ट असते पुन्हा पुन्हा तयार नवीन होते त्या ठिकाणी आपण लेटेस्ट वापरतो. कॉमन क्वेश्चन होता, पण कॉमन क्वेश्चन जरी असला तरी घटक कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण जर असा प्रश्न यावर्षी विचारला आहे तर तुम्हाला घटक तयारी करता येईल, तो म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या वापराच्या संदर्भात हमखास. ते कदाचित यावेळेला लेटर आणि लॅटरवर प्रश्न विचारतील. या दोन्हींमधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. यू गॉट माय पॉईंट. हे असे प्रश्न बघत असताना चटदिशी हा घटक कोणता आहे हे तुमच्या लक्षात आलं तर मी म्हणेन तुमचा काय झालेला आहे, अभ्यास झालेला आहे. अंदाजानं तुम्ही जर लेटेस्ट सांगितलं असेल तर मी म्हणत नाही तुमचा अभ्यास झालेला आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा घटक कोणता आहे. यू गॉट द पॉईंट. त्यासाठी मी म्हणा लागलोय की अशा पद्धतीचं इंग्रजी जर पाहिजे. यस, इथं बघा काय म्हटलेलं आहे. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स इन्क्रीजेस, विल बी इन्क्रीज्ड, इज इन्क्रीजिंग, विल हॅव इन्क्रीज्ड. लॉजिक आहे मित्रांनो याच्यात. यस, काय प्रश्नाचं उत्तर द्याल आणि लॉजिक काय लावाल, कोणता घटक करायला पाहिजे. बघा या ठिकाणी दोन वाक्य आहेत. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस हे एक वाक्य आहे, राईट. या ठिकाणी ॲज हे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे, बरोबर, कंजंक्शन म्हणून वापरले. आणि इथे बघा द फेस्टिवल अप्रोचेस याचा अर्थ हा सिंपल प्रेझेंट आहे, राईट. कायम मित्रांनो लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स कंबाईन्स विथ द सिंपल फ्युचर. काय सांगितलं मी, सिंपल प्रेझेंट टेन्स कंबाईन्स विथ द सिंपल फ्युचर. जेव्हा अशी दोन वाक्य असतात असं कंजंक्शन असतं. हे कंजंक्शन बदललंही जाऊ शकतं. व्हेन येऊ शकतं, बिफोर येऊ शकतं, आफ्टर येऊ शकतं, इफ येऊ शकतं. बिफोर, आफ्टर, ॲज, व्हेन, ओके, किंवा अशा पद्धतीची कंजंक्शन्स असतील. आणि जर या ठिकाणी जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर समोरच्या वाक्यामध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स वापरायचा आहे. इन्क्रीजेस हा सिंपल प्रेझेंट होईल, इज इन्क्रीजिंग प्रेझेंट कंटिन्युअस होईल, विल हॅव नाही होणार, विल बी इन्क्रीज्ड इज द करेक्ट. हे लॉजिक जर तुमचं असेल, जे बोललो ते कळालं असेल. ॲज हे कंजंक्शन, ज्यावेळेला ॲज, बिफोर, आफ्टर, इफ अशी कंजंक्शन्स, व्हेन अशी कंजंक्शन्स दिसतात त्यावेळेला ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, समोरचं वाक्य सिंपल फ्युचरमध्ये. नियम आहे हा. दिस मस्ट बी नोन टू यू. Then only you can answer all such questions. Very simple questions are there, but you have to prepare properly. If you prepare properly, you can give the answers of this all the questions just in 10 seconds. It is possible for you. But the thing is that if you want to prepare this, you have to pay ₹99 for this one. Batch is available over here. Online plus recorded batch is there just for ₹99. AK Foundation app is over there on Play Store. You can download the app and you can avail this batch for just ₹99. Thank you very much for being with me for a short while. Thank you.